मला वाटलं घुसला ह्याच्या खाली ट्रकच्या खाली. तर काय हे लोक इकडनं चालल्यात आणि आम्ही इकडनं चाललोय. तर मग जय शिवराय मित्रांनो, मी यश आणि आज आम्ही चाललो होतो राजगडला. तर इकडं सगळे भेटणार होतो आम्ही कात्रज चौकात. 2ला निघायचा टाईम होतं, 4 वाजले. पण तरी आता काही विषय नाही, निघू आता. आणि इकडं आलो आम्ही सीन आणि तुम्हाला मागं दाखवतो सीन काय झालाय. आणि मग आता ह्याच प्रकारे आम्ही इकडनं निघतोय. हे सगळं इग्नोर करतोय, रात्रीच्या टाईम नाही, हे सगळं होत राहतंय. तर चला आता निघू इकडनं आणि तुम्हाला भेटतो पुढं जाऊन कसं कसं होतं, कसं कसं जातो सगळं दाखवतो तुम्हाला. गड कसा चढतो आम्ही. तर मग चलो भेटेंगे पुढं. तर मित्रांनो या प्रकारे पेट्रोल भरून निघालो, रील बिल शूट करून सगळी आली इकडं. दाखवा आमचं आयुष्य एवढं झालेलं आहे. राजा राजाचं गड, सर्वात एक्साइटेड माणूस. इकडे एक सेकंड. दोन वाजता निघणारे लोक 5 वाजले 6 वाजले तरी अजून इथंच आहेत, पुण्यातच आहेत. अजून कात्रज मध्ये उशीर झालाय. कुणामुळे उशीर झालाय? इकडं उठलंय कोण उशिरा ते बघा. सगळ्यांना 3 वाजता कॉल. सर्वात लेट ह्याच्यामुळे झालंय. सगळ्यात लवकर आलेलो मी आज. मित्रांनो आम्ही आलोय चहा प्यायला, थांबलोय इकडे. ते गाड्या दिसत का तुम्हाला? त्या गाड्या ॲक्टिव्हा आणि ॲक्सेस गाडी ती 90 आणि 95 आम्ही टाइम कव्हर केला आता. 90 आणि 95 हे बघा. नका बघू, जाऊ द्या जाऊ द्या. जाऊ द्या. आता चहा पिऊ आणि भेटू आता पुढं. आता इकडं आम्ही खेडेश्वरपूरच्या टोल नाक्याला आली. इकडं डायरेक्ट भेटायचं म्हटलेलं म्हणून गाडी पळवली. ती ॲक्टिव्हा आणि ॲक्सेस आम्ही 90 आणि 95 आणली. नुसतं पळवत आली. कशी आणली पळवत आली. असली घाण पकडलेली टाईट गाडी. आणि आता आलो इकडं, थांबलोय चहा पिऊ. आणि मग किती किलोमीटर इकडनं? 50 आहे झाला 30-35 किलोमीटर आहे अजून. तर आता जाऊ हळूहळू. भेटू पुढं जाऊन. चलो बाय. तर मग मित्रांनो या प्रकारे आता इकडनं निघालोय आम्ही. आणि आता कुठं थांबायचं? नेक्स्ट स्टॉप डायरेक्ट नसरापूर. आता डायरेक्ट नसरापूर थांबायचं इकडनं. आणि बघू आता कसं जातोय. असं आमचं तर चालू आहे की टाइम कव्हर करायचं, गाडी पळवायची, ते सनराईजला तिथं पोहोचायचंय. टाइम काय झालाय? 4 वाजला. 4ला तर मी आलतो. निघालोय 6 वाजायला लागलाय. सनराईज होत आलाय. 1-1.5 तासात तिथं पोहोचायचं आम्हाला काही पण करून. तर मग चाललो आता लवकर. बघू टाइम. हे अशा असल्यावर कसं पोहोचणार? हे अशा असल्यावर 40च्या स्पीडवर गाडी चालवतो साला. 40च्या स्पीडवर अप्परला येतो अप्परवर. तर मग मित्रांनो फायनली नसरापूरच्या फाट्यापासून आम्ही आत शिरलोय. आणि बोलतोय आज लवकर करून बनेश्वरला जाऊ. ऐकत नाही. बनेश्वर बघितलं नाहीये. चला म्हणते ऐकत नाही. आता तोरणा आणि राजगड इकडनं फक्त 30-35 किलोमीटर इकडनं राहिलंय. मागणं राहिलं नव्हतं आम्हाला. असं अंदाजे बोललो मागणं 30-35 आहे म्हणून. तर 30 किलोमीटर राजगड इकडनं आहे. आता आम्ही जेव्हा फाट्यापासून आतमध्ये शिरलो तेव्हा. तर आता गेलं पुढं. आता जरा घाईमध्ये जायचंय. तर तुम्हाला आता डायरेक्ट पायथ्याला टाइम कव्हर केलेला आहे. भरपूर टाइम कव्हर केला. आता डायरेक्ट तुम्हाला जाऊन डायरेक्ट पायथ्यालाच भेटतो, कारण आता अजून टाइम कव्हर करायचा आहे आम्हाला. तर चलो भेटू पुढं. बाय. ताठ होती माना, उंच होतील नजरा, ह्या तेच्या राजाला मानाचा मुजरा. तू गप्प बस. वेद्या बोलणार. वेद्या बोल.
पण सांग हे काय लावले हे काय लावले तू जायचे ते काढ फुलं 50 mm मध्ये कोणी लावलीत अजून कोणी लावलीत कोणी लावली कोणी नाही लावली तू का लावली लावू आणि एक फोटो काढून तू का लावली दर एक लाव कोणाच्या अरे लाव सगळे ए बाबा मी नाही फोटोशूट हा एक व्हिडिओ थोडं लांब नाही एवढं आलं ना तरी चालतंय ते क्रॉप होतं आता आम्ही इथं थांबलोय स्टॉप घ्यायला आणि इथं फोटो काढायला थांबलोय तर इथं थांबून आम्ही जरा फोटो बिटो काढून सगळं हे करून इकडचं वातावरण आम्ही बघतोय कसं काय सगळं आहे तर इकडं सगळीकडं भात लावलेलं होतं तर हे बघा इकडं तुम्हाला दाखवतो आम्हाला हा सीन आम्हाला आहे ना हा सीन आम्हाला आहे ना वरती जाऊन बघायचं होतं आणि तो आता आम्हाला खालीच बघायला भेटतोय तर काही विषय नाही जाऊ द्या तर इकडं सगळं आम्ही आता हे वातावरण बघतोय या वातावरणात आम्ही सगळे फोटो काढतोय आणि आता हे फोटो बिटो काढून आम्ही आता जाऊ पुढं आता खूप सारे लोक पहिलेच पुढं गेलेत तर कंटिन्यू करा कसं वाटतोय सांगा लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका चलो आम्ही आणि फोटोशूट झाले सगळ्यांचे फुकून बिकून सगळं काय काय करायचं होतं सगळं झालं आता इकडे निघतोय आम्ही आणि हे लोक शेतात जाऊन काय करत होते काय माहिती तर तांदळाची ती रासायनिक टाकून हाणली असते त्यांना चला जाऊ पुढं भेटू आता निघालो इकडनं आम्ही आणि आता किती राहिलं अजून बाकी सगळं ठीक आहे बाकी सगळं इकडनं आता आम्ही निघतोय पुढं आणि पुढं जाऊन भेटू तुम्हाला इकडनं आता एक राहिला असेल एक अर्धा तासचा रस्ता कारण रस्ता खराब आहे आणि 2 व्हीलर आहेत आमच्याकडं म्हणून आम्ही हळूहळू चाललोय गाडी आली गाडी इकडं दाखव गाडी गेली आता आम्ही चाललो बाय हा ते बंद कर दुसरा नुसता तांदूळ बघ नुसता तांदूळ दोन्ही बाजूने हा तर मित्रांनो आता आम्ही इथं पोहोचलोय गाडी पार्क केली तिथं घ्यायला विसरलो आम्ही आता ट्रेक चालू केलोय आम्ही आता ट्रेक चालू करून आता वरती जाणार आहे ट्रेक चालू करून 2 पावलं चाललोय बस जास्त काय नाही भुका लागलाय ट्रेक चालू झाला नाही तेव्हा काय चाललंय तर मग आता इकडनं ट्रेक सुरू झालाय इकडनं आता वरती जाणार आहे आता किती वेळ लागेल माहिती नाही कुणालाच आता बघू कसं होतंय पुढं जाऊन आणि मजा येणार आहे आता फक्त आमचं हे चालू होतं की ऊन पडायच्या पहिलं ट्रेक सुरू करायचं होतं आम्हाला पण मध्ये जरा कांड झाले तर भेटू गावाले अंगाला खाज होती लई गावाल्यांसोबत नडायची म्हणून थोडं नडलो जिरून घेतलं आता चाललोय आलो कसं तरी आता फक्त कडक ऊन पडायच्या पहिलं वरती पोचू म्हणजे झालं भेटू जय हिंद जय तर मित्रांनो इथं ट्रेक सुरू झालाय आमचा काटे बिटे घेतल्यात आता हातात आता चाललोय वरती 1-1.5 तासाचा ट्रेक आहे 1-1.5 तासाला आम्हाला आता लागणार आहे 2-2.5 तास तर चला भेटू आता पुढं जाऊन मजा तरी येणार आहे बघू आता इकडनं किल्ल्याचे पूर्ण साईडनं सगळं दिसायला लागलं आपल्याला व्ह्यू पण आपण वरती जाऊन बघू चलो तर गाईज इथं थांबलोय वरती चाललोय वरती अजून आलोय थोडंसं वरती आलो जास्त नाही आलो थोडंच वरती आलोय आणि आपल्याला जायचं कुठं दाखवू का हे बघा तिकडं जायचं आपल्याला चाललोय आता हळूहळू वरती तुम्हाला राजगड दाखवतो खालून दाखवतो थांबा दिसतंय का नाही माहिती ना हा दिसला तर आता तिकडं जायचंय चलो जाऊया पुढे लेट्स गो मित्रांनो तुम्हाला एक दाखवू का गाड्यांवरती येताना सूचना महाराष्ट्र शासन वाचून घ्या हे स्क्रीनशॉट घेऊन आणि ही एक सूचना आहेत एवढ्या सगळ्या सूचनाचे पालन करा आणि मगच गाड्यांवर चढा आता इथं व्हायला लागले गरम पोरांना बघा सगळ्या बॅगी बदलायला लागले हे बॅगीतनं सामान त्यात टाकायला लागलं कशात ढवळतो सर रे इथं बसू द्या जरा बसायला एक चांगलं केलंय ह्या गाड्यावरतीच आहे
अरे नाही विचारतोय अजून अर्ध तरी झालं तर गाईज आता इकडं व्हायला लागले गरम म्हणून आता आम्ही काढतोय जर्किंग. येताना थंडी वाजत होती आणि आता चढणं सुरू केलंय तर आता गरम व्हायला लागले मरणाचं गरम. तर आता इकडनं अजून किती झालं 1% झालंय फक्त. काही 1% पण झालं नसेल. चला वाटत नाही मला जाऊ वर चला. तर गाईज हे लोक इकडनं चालल्यात आणि आम्ही इकडनं चाललोय. तर चप्पल तिकडं राहू दे चल. तर आता इकडनं निघालोय आम्ही. रस्ता कुठं जाईल कसा जाईल काय जाईल माहिती नाही. एकदम जंगलात ना. अरे यार समोरच आला रस्ता. सुरू होते का बघा गाईज. फुल तयारीत गेलतो. जर घावलं नाही तर जेवण बिवण मॅगी बिगी बनवून खाईल म्हणून. पण लगेच रस्ता भेटला. प्लॅन फेल. हा चलो. अलाउड नाही सांगून तुला अलाउड नाही आलो कोणत्याच गड किल्ल्यांवर अलाउड नाही. महाराजांचे पण नाही. तर गाईज इथं थांबलोय आम्ही. ब्रेक घेतलाय इकडं. फोटो काढलाय. ह्याचे फोटो काढायच्यात. आयुष व्हिडिओ क्लास निघतोय. शाहरुख खान ह्याचे फोटो काढायचे तिथं. तर फोटो कोण काढत नाहीये. आता आम्हाला काहीतरी खातो आम्ही आता. आणि मग अरे शांत बस ना. आणि मग आता आम्ही थोडं खाऊन मग वरती जाऊ. आता बघा इकडनं तुम्हाला दाखव कुठे रे ते बघा. हा इकडनं चढायचंय वर. तर मग आता खातोय. खाऊन आणि वरती जाऊ. ह्याची किरकिरी चालू आहे. त्याच्यामध्ये आवाज येणार नाही. ह्याचा चिवडा खाऊन घे तू. बाय चला भेटू पुढं.